घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या 26 ऑगस्टच्या भागात जेव्हा अवंतिका ऐश्वर्या दोघीही पूजेसाठी बसलेले असतात, इतक्यात आजी सारंग सौमित्र ऋषिकेश नाना या चौघांनाही सांगते की तुम्ही आत्ताच्या आत्ता बाहेर जा, कारण आता बायकांचे खेळ सुरू होणार आहेत आणि जर आता तुम्ही हे खेळ पाहण्यासाठी इथे थांबलात तर तुम्हाला गाठोडे बांधायला सांगेन. तेव्हा सगळ्याच बायका तिथे हसत असतात. तर त्यानंतर चौघेही तेथून बाहेर जातात. इतक्यात गुरुजी सांगतात की आजी आता मी सुद्धा निघतो बरं का. तेव्हा आजी सांगतात की तुम्हीही निघतायत, बरं जा जा. त्यानंतर सगळ्याच बायका आता खूप हसत असतात. जानकी तिथे सांगते की चला तर मग आपल्या मंगळागौरीच्या खेळाला सुरुवात करूयात. तर सगळ्याच बायका आता फेर धरून मंगळागौरीच्या खेळाला त्यांनी सुरुवात केलेली असते. पहिला खेळ सुरू झाला असता सगळ्याच बायका रिंगण घेतात आणि त्यानंतर त्या सुंदर अशी छानशी गाणीही गात असतात. ऐश्वर्या, अवंतिका दोघीही आपली पहिली मंगळागौर अगदी मनापासून एन्जॉय करत असतात. अवंतिका जेव्हा आता त्या बायकांसोबत रिंगणमध्ये फेर धरत असते, त्यांच्या खेळाला सुरुवात झालेली असते, तेव्हा तिला त्रास होत असतो. ऐश्वर्या मात्र अवंतिकाचा कधी एकदा तमाशा होतो आहे आणि सगळा आळ जानकीवरती जातो आहे याचीच वाट पाहत असते. त्यानंतर सगळ्या बायकांनी फेर धरलेला असतो. सगळेजण रिंगण धरतात आणि त्यामध्ये ऐश्वर्या, अवंतिका दोघी असतात. खुंटण मिरची, चाशील कैशी या खेळाला आता दुसऱ्या सुरुवात झालेली असते. तेव्हा अवंतिकाला खूपच जास्त इचिंग व्हायला लागलेलं असतं. आता खेळ संपल्यानंतर तिथे सगळ्याच बायका अवंतिका आणि ऐश्वर्या या दोघींनाही उखाणे घेण्यासाठी आग्रह धरतात. त्या आजींनाही बोलावतात. आजी सांगते की तर या दोघींनी उखाणा हा घ्यायलाच हवा आणि आजीही उठते. तेव्हा जानकी सांगते की अवंतिका अगं घे ना उखाणा. सुमित्राही सांगते की अगं बाळा लाजू नको, घे. सगळ्यांनी आग्रह केल्याने अवंतिका आता उखाणा घ्यायला तयार होते. अवंतिकाने उखाणा घेतलेला असतो की रणदिवेंच्या घराशी जुळला आहे माझा मेळ आणि सौमित्ररावांचं नाव घेते खेळताना मंगळागौरीचे खेळ. अवंतिकाने उखाणा घेतलेला असता सगळेजण तिच्यावरती कौतुकांचा वर्षाव करत असतात, टाळ्या वाजवत असतात. त्यानंतर कावेरी म्हणजेच ऐश्वर्याची आई ऐश्वर्याला उखाणा घेण्यासाठी आग्रह धरते. ऐश्वर्या खूप सुंदर असा उखाणा घेते की नीलवर्ण आकाशात चमकतात शशी आणि सारंगरावांचं नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी. या ऐश्वर्याने घेतलेल्या उखाण्यावरती सुद्धा सगळ्याच बायका तिचं कौतुक करत असतात. त्यानंतर सगळ्याच बायकांनी पुढच्या खेळालाही सुरुवात केलेली असते. पुढचा खेळ पडवलघुम हा खेळ खेळत असतानाच अवंतिकाला आता खाजेचा खूप जास्त त्रास व्हायला लागलेला असतो आणि ऐश्वर्या तिथे आजीला खुणावते आणि अवंतिकाचा होणारा तमाशा, तिला होणारा त्रास पाहायला सांगते. मूर्खासारखा आजीसुद्धा ऐश्वर्याची साथ देत असते. त्यानंतर सगळ्याच बायकांनी आता फुगडीचा खेळ खेळायचं ठरवलेलं असतं. तेव्हा जानकी ऐश्वर्यासोबत पहिल्यांदा फुगडी खेळते आणि त्यानंतर अवंतिकासोबतही. दोघी आता स्वतःची पहिली मंगळागौर खूप एन्जॉय करत असतात. तर आता फुगडीचा खेळ संपल्यानंतर पुढचा जो खेळ असतो घागर घुमू दे, त्या खेळाला सुरुवात झाली असता सगळ्यांनीच आता छान पद्धतीने ताल धरलेला असतो. छान मंगळागौरीची गाणीही तिथे गात असतात. तेव्हाही मध्य खेळ थांबवत अवंतिका तिथे आता तिला जास्तच इच्छुक व्हायला लागलेलं असतं. ऐश्वर्या तिच्याकडे पाहत असते, परंतु पाहूनही मुद्दाम दुर्लक्ष करते आणि सगळेच जण त्या खेळामध्ये इतके दंगलेले असतात की अवंतिकाला कशाचा त्रास होतो आहे या गोष्टीकडे कोणाचंही लक्षच लागलेलं नसतं. त्यानंतर पुढचा खेळ नाच गं घुमा या खेळाला सुरुवात केली असता तिथे रणदिवेंच्या तिन्ही सुना मैदानात उतरलेल्या असतात. कोण हारतं आणि कोण जिंकतं याची सर्वच जण वाट पाहत असता अचानकपणे अवंतिकाला परत जास्तच त्रास उद्भवतो. अवंतिकाला आता तो त्रास सहन होण्यापलीकडचा झालेला असतो आणि अवंतिका स्वतःच्या हातातील सूप स्वतःच खालती टेकते आणि आता तिच्या अंगाला सगळ्यात जास्त खाज सुटलेली असते. सर्वांचं लक्ष तिथे वेधलेलं असतं, परंतु जानकी, ऐश्वर्या दोघीही खेळात दंगून गेलेल्या असतात. ऐश्वर्या तर सगळं मुद्दामच करत असते. अवंतिका परत आता त्याकडे दुर्लक्ष करून खेळामध्ये दंगून जाण्याचा प्रयत्न करत असते. मंगळागौरीची खेळ खेळण्याचा प्रयत्न करत असते, परंतु अवंतिकाचा अचानकपणे ऐश्वर्याला धक्का लागतो आणि ऐश्वर्याचं सूप खालती पडता ऐश्वर्या मोठ्यानेच म्हणते की अगं काय चाललं आहे तुझं नक्की, बरी तर आहेस ना तू. इतक्यात सगळ्यांचं लक्ष आता तिच्याकडे वेधलेलं असतं. तर अवंतिकाला आता त्याच गोष्टीचा खूप भयानक त्रास व्हायला लागलेला असतो. तर तिथे जानकी विचारते की काय झालं अवंतिका. तेव्हा जानकीला अवंतिका सांगते की माहीत नाही वहिनी, परंतु मला खूप त्रास होतो आहे आणि काहीही न बोलता ती तेथून निघूनच जाते. सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो की अवंतिका अशी विचित्र का वागते आहे.
परंतु तिला कशाचा त्रास होतो आहे याकडे कोणाचंही लक्ष गेलेलं नसतं. कारस्थानी ऐश्वर्याने स्वतःचा प्लॅन तर सक्सेसफुल केलेला असतो, परंतु ती स्वतःच्या प्लॅनमध्ये स्वतःच अडकलेली असते. कारण पुढे जाऊन ओवी तिचा पर्दाफाश करणार असते. तर रूममध्ये आल्यानंतर जानकी पटकन तिच्या मागोमाग येते आणि तिथे विचारते की अगं काय झालं आहे अवंतिका. तेव्हा अवंतिका रडतच सांगते की वहिनी मला कळत नाहीये, मला ना खाज सुटले आहे पूर्ण अंगाला. तेव्हा आता जानकी जेव्हा पाहते तर सगळ्या अंगावरती अवंतिकाच्या लाल रॅशेस असतात आणि ते पाहता तिथे जानकीला मोठा धक्काच बसतो. अचानकपणे सौमित्रही येतो. सौमित्र विचारतो की काय झालं आहे अचानक. तेव्हा अवंतिकाच्या अंगावरचे रॅशेस पाहता सौमित्रलाही मोठा धक्का बसतो. तोही घाबरलेला असतो. तर अवंतिका रडतच सौमित्रला सांगते की सौमी मला कळत नाही आहे मला काय होतं आहे, मला आता वेड लागायची पाळी आली आहे. तर तोपर्यंत जानकी डॉक्टरांना फोन ट्राय करत असते, परंतु डॉक्टरांचाही फोन लागत नसतो. सौमित्र जानकी या दोघांनाही आता खूप टेन्शन आलेलं असतं. तर सौमित्रला जानकी सांगते की सौमित्र भाऊजी, अहो आपल्या फॅमिली डॉक्टरांचा फोन लागत नाहीये, मी तोपर्यंत गुलाबदादांना सांगते त्यांना घरी घेऊन यायला. तर सौमित्र तिथे आता अवंतिकाला सल्ला देतो. तो सांगतो की हे बघ, तू आता खाजवत बसू नकोस, तू एक काम कर, अंगावरती थंड पाणी ओत, त्यानंतर तुला बरं वाटेल, जा पटकन. सौमित्राला आता अवंतिकाची खूप काळजी वाटत असते. तर गुलाबदादाला हाका मारत जानकी जेव्हा खालती आलेली असते इतक्यात तिला ऐश्वर्याने आजी अडवतात. तर तिथे आता ऐश्वर्या मुद्दाम विचारते की काय झालं वहिनी, अवंतिकाला काही ॲलर्जी वगैरे झाली आहे का. नाही म्हणजे तसंच दिसत होतं खरं तर. तेव्हा जानकी सांगते हो अगं, बहुतेक तसंच काहीसं आहे, तिच्या अंगावरती लाल रॅशेस आले आहेत सगळ्या, काहीच कळत नाहीये, मी गुलाबदादांना फॅमिली डॉक्टरांना बोलवायला पाठवते. तेव्हा आता मुद्दाम ऐश्वर्या सांगते की अहो वहिनी, काल सकाळी जेव्हा गुलाबदादा काहीतरी खाजी इथे अशी झाडं घेऊन आले होते कदाचित, आणि त्यांनी मला सांगितलं होतं की असं काहीच झालं तर शेणाचा लेप लावल्यानंतर बरं होतं, कदाचित आपण ते करून पाहिलं तर. तेव्हा आता जानकीला ऐश्वर्याने दिलेला सल्ला आवडतो आणि जानकी सांगते की अगं बरोबर आहे, मागच्या वेळेस सुद्धा गुलाबदादांना असंच झालं होतं आणि त्यांनी शेणाचा लेपही लावला होता, तेव्हा त्यांना बरं वाटलं होतं. थँक्यू ऐश्वर्या, वेळेवरती खरंच तू मदत केली. आणि त्यानंतर जानकी तिच्यावरती आंधळा विश्वास ठेवून तेथून निघून जाते. सगळं करून सवरून ऐश्वर्या नामानिराळी राहिलेली असते आणि अवतर असा आणत असते की जणू काही तिला यातलं काही माहितीच नाहीये. आजीला उलट अवंतिकाची काळजी वाटते आणि ती ऐश्वर्याला म्हणते की बिचारी अवंतिका, कशाला केलेच ग हे सगळे तिच्यासोबत. तेव्हा ऐश्वर्या तिथे म्हणते की हो आजी, तुम्हाला कळत कसं नाहीये, आपल्याकडे हाच पर्याय होता. जर जानकीला आपल्याला सर्वांच्या समोर तोंडावरती पाडायचं असेल तर आपल्याला हेच करावं लागेल. आता बघा या सगळ्याचा आळ जानकी वहिनीवरती कसा येतो आणि आपण नामानिराळी राहू. फक्त तुम्ही मजा बघा. ऐश्वर्यावरती आता आजी आधीचीच चिडलेली असते, कारण अवंतिकासोबत तसं वागणं तिला आधीचंच पटलेलं नसतं आणि ती तिथून निघूनही जाते. तर कारस्थानी ऐश्वर्या तिथे विचार करते की वाव जानकी वहिनी, सगळं करूनही सगळा आळा आता तुमच्यावरतीच येणार आहे आणि सौमित्र, तुझी बायको अवंतिका हिच्यावरती आता सेण फासलं जाणार आहे. हा सगळा तमाशा फक्त तुझ्यासाठी आहे, बघत राहा तू. असा विचार करून ऐश्वर्या मनोमनच खुश असते. त्यानंतर सगळ्या बायका निघून गेलेल्या असतात. सायंकाळी सगळेच जण खूप टेन्शनमध्ये असता नाना तिथे विचारतात सुमित्राला अचानकपणे अवंतिकाला काय झालं असेल. तर तिथे कारस्थानी ऐश्वर्या असा दाखवते की जणू काही तिला काय घडलंय माहितीच नाहीये. सारंग तिथे म्हणतो की नाना आपण डॉक्टरांना फोन करायचा का. तेव्हा नाना सांगतात की जानकी प्रयत्न करत होती, परंतु त्यांचा फोन एंगेज येत होता. इतक्यातच सौमित्र अवंतिका दोघे साडी घेऊन खालती आलेले असतात. अवंतिका ती साडी खालती फेकून देते. तर सौमित्र तिथे सांगतो की ही साडी बरोबर नव्हती, याच्यावरती कसली तरी पावडर दिसली मला. इतक्यात आजी असा कांगावा करते की सगळा दोष ती जानकीवरती ढकलते. ती सांगते की अरे बापरे, ही साडी तर तुझ्यासाठी खास जानकी घेऊन आली होती ना, आता तिलाच विचारावं लागेल सगळं काय घडलं आहे ते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो, जानकी वहिनीने आमच्या दोघींसाठी साड्या आणल्या होत्या. तर अवंतिका तिथे विचारते की परंतु वहिनींनी साडी पाहून आणली नव्हती का. तर आजी तिथे सांगते की परंतु आता हे सगळं आपल्याला जानकीच सांगू शकते ना. इतक्यातच जानकी येते. जानकीला तर काहीच मागमूग नसतो. सुमित्रा जानकीला विचारते की जानकी, अगं साड्या तूच आणल्या होत्यास ना, कुठून आणल्या होत्या. तेव्हा जानकी सांगते की हो आई, या दोघींसाठी साड्या मी आणल्या होत्या आणि आपल्या नेहमीच्या दुकानातून आणल्या होत्या. तर ऋषिकेश तिथे विचारतो की जानकी, साड्या नीट बघून आणल्या होत्या ना. जानकीला काहीच कळत नसतं, कारण काय प्रसंग घडलाय हे तिला माहितीच नसतं. तेव्हा
ऐश्वर्या मुद्दाम आता सर्वांसमोर म्हणायला लागते की 1 मिनिट, आपण असं जानकी वहिनींना प्रश्न नको विचारायला, कारण त्यांना याबद्दल काहीच माहिती नाहीये. आणि साड्या तर आपल्या दोघींसाठी आणल्या होत्या ना, मग मला तर काहीच त्रास झालेला नाहीये. काय अवंतिका, अगं तुला पटतंय ना माझं म्हणणं? जानकी वहिनी हे सगळं मुद्दाम कशाला करतील, बरोबर आहे ना? तेव्हा अवंतिका सांगते की जानकी वहिनी मुद्दाम कशाला करतील? या सगळ्यांबद्दल त्यांना माहिती तरी आहे का? त्यांनी साड्या दोघींसाठी आणल्या होत्या ना, परंतु या साडीला कसली तरी पावडर लागली होती. अवंतिकाने तिथे आता जानकीवरती तिचा ठाम विश्वास दाखवलेला असतो. तर अवंतिका तिथे सांगते की साडीवरती पावडर आहे आणि माझ्या अंगाला अजूनही झोंबता आहे, खूप आगाग होते आहे अंगाची. इतक्यात आता जानकी समोर जाते आणि पुढे जाऊन तिथे अवंतिकाला सांगते की अवंतिका, अगं हा लेप लाव, त्यानंतर तुला बरं वाटेल आणि आगाग सुद्धा कमी होईल. तेव्हा आता अवंतिका विचारते की हे नक्की काय आहे? तर जानकी सांगते की अगं हे शेण आहे, म्हणजे ते लावल्यानंतर ना तुझ्या शरीराची आगाग कमी होईल. तेव्हा आता अवंतिकाला हे पटतच नाही. तर मुद्दाम ऐश्वर्या अवंतिकाला सल्ला देत म्हणते की अहो हो, ते असं काहीतरी ॲलर्जी वगैरे झाले ना तर असं करतात, मी पण पाहिलं होतं, लाव शेण लावतो अंगाला. तर अवंतिकाला आपल्या अंगाला शेण फासणं खूप चुकीचं वाटतं. तर ती तिथे सर्वांसमोर म्हणते की शी वहिनी, तुम्हाला काय वाटतं की आता हे सगळं करत बसायचं आहे का मी? सगळेच जण धक्क्याने तिथे अवंतिकाकडे पाहत असतात. अवंतिका खूप चिडलेली असते. जानकी स्वतःच्या हाताने आता अवंतिकाला शेणाचा लेप लावणार, इतक्यात अवंतिका रागाच्या भरामध्ये जानकीचा हात झटकते आणि ते सगळा लेप आता खालती पडलेला असतो. सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला असतो. अवंतिकाचं वागणं सगळ्यांनाच विचित्र वाटत असतं आणि हेच तर तिथे ऐश्वर्याला हवं असतं की सर्वांसमोर अवंतिकाला तमाशा बनवायचा आणि जानकीवरती दोष लावायचे. सौमित्र आता खूप भडकतो अवंतिकावरती आणि तिला सांगतो की बिहेव युअरसेल्फ. तेव्हा अवंतिका रडायला लागते आणि सौमित्रला सांगते की सौमित्र, अरे तू माझ्यावरतीच का ओरडतोयस? आता वहिनीने ही अशी साडी आणली, त्यात माझी चूक आहे का? अरे सौमित्र, माझाही विचार कर ना जरा, मला खूप जास्त त्रास होतो आहे या सगळ्याचा. हे बघ, आधी इथे या लोकांनी आपल्याला पाय ठेवू दिला नाही घरात, आणि आता आपण दोघे घरात आलो आहोत तर असा त्रास द्यायला याने सुरुवात केली आहे. तर खरं तर अवंतिकाचा रोग हा ऐश्वर्याकडे असतो आणि ती बरोबर असते तिच्या जागी, कारण ऐश्वर्या किती कारस्थानी बाई आहे हे सौमित्र अवंतिकाशिवाय जास्त चांगलं तिला कोणीच ओळखलेलं नसतं. सुमित्रा तिथे अवंतिकाला समजावत म्हणते की अगं अवंतिका, जास्त टेन्शन घेऊ नकोस अगं, या घरात कुणालाही तुला त्रास द्यायचा नाहीये आणि तू त्या ऐश्वर्याकडे इतकं रागाने पाहू नकोस अगं. ही पूर्वीची ऐश्वर्या राहिलेली नाही आहे, ती खूप बदलली आहे आणि आपली जानकी तुझ्यासोबत अशी का वागेल बाळा? अवंतिका तिच्या जागी योग्य असते, परंतु ऐश्वर्याच्या चांगुलपणाला सगळेच रणदेवे भुललेले असतात. अवंतिका आता खूप भडकलेली असते आणि ती सुमित्राला म्हणते की आई, अहो त्रास तर मला होतो ना ह्या सगळ्याचा, मग आता साधी तक्रारही करायची नाही आहे का मी? अहो आहे ना कोणाची तरी चूक या सगळ्यांमध्ये, आणि याच्यावरती उपाय काय सांगतात मला तुम्ही? तर शेण लावायचं, मला नाही लावायचं असलं शेण वगैरे, असं सांगून अवंतिका रागानेच तेथून तिच्या रूममध्ये निघून जाते. ऐश्वर्याने अवंतिकाचा खरोखरच तमाशा बनवलेला असतो. सगळा आळ जानकीवरती आलेला असतो. सगळेच जण खूप काळजीमध्ये असतात. ऐश्वर्याचा डाव हा सक्सेसफुल झालेला असतो. सौमित्र तिथे जानकीला सांगतो की माफ कर वहिनी, खरं तर रागाच्या भरामध्ये अवंतिका बोलून गेली असेल, परंतु तिच्या मनात तसं काही नव्हतं अगं, मी जाऊन बघून येतो, असं सांगून सौमित्रही जातो. नाना तर डोक्यालाच हात लावून बसतात. तर आजीला आता संधी मिळालेली असते तिथे जानकीवरती टोकण्याची. तेव्हा आजी सांगते की खरं म्हणायचं झालं तर अवंतिकेचं बरोबरच आहे. आता घरात आल्यानंतर तिच्यासोबत जर अशा गोष्टी घडल्या तर तिला वाटेलच ना की या घरातले लोक तिला मुद्दाम त्रास देत आहेत म्हणून. तिथे आता नानांच्या रागाचा पारा चढतो आणि नाना तिथे आजीला म्हणतात की सासूबाई, देवाने तोंड दिलं आहे म्हणून काही बरळच सुटाल का तुम्ही? आणि मला एक सांगा की जानकी हे सगळं मुद्दाम का करेल? तुम्ही तिला ओढू नका या सगळ्यांमध्ये. आजी तिथे म्हणायला लागते की परंतु या सगळ्यांमध्ये जानकीची चूक दिसते आहे ना, तिने साडी नीट बघून आणायला हवी होती. नाना तिथे म्हणतात की सासूबाई, मला एक सांगा, जानकीने आणताना साडी दोघींसाठी आणली होती ना, मग आता जानकीने उघडून पाहिली असता तिच्या हाताला खाज सुटायला हवी होती की नाही? जर साडीमध्ये गडबड असती तर उगाचच आपलं खापर तिच्या डोक्यावरती कशाला फोडताय तुम्ही? नानाने भक्कमपणे जानकीची बाजू सावरून घेतलेली असते. नाना पुढे सांगतात आणि जानकीचं काही चुकलं असं मला वाटत नाही, कारण खाजकुलेच्या ह्याच्यासाठी आता उपाय हा शेण लावणं हाच आहे ना.
त्यानेच सगळ्यात जास्त तर बरं वाटतं. तर सारंग लगेचच आता नानांची बाजू घेतो आणि सांगायला लागतो की अगदी बरोबर आहे नाना तुमचं. जानकी वहिनी तिच्या जागी योग्यच होती आणि वहिनींना शेण लावणं हे चुकीचं वाटलं. परंतु मला एक गोष्ट खटकली ते म्हणजे शेतकऱ्यांच्या सुनेने आता शेणाला नाक मुरडणं. हे बरोबर आहे का? जानकी सारंगला समजावत म्हणते की सारंग भाऊजी असू देत. अहो तिला या सगळ्याची सवय नाही आहे ना, त्यामुळे चिडली असेल कदाचित ती. ते जाऊ देत, तुम्ही डॉक्टरांना फोन करा. ऋषिकेश सांगतो की मी करतो फोन डॉक्टरांना. तर आजची ऐश्वर्या एकमेकींना खुणवत मजा घेत असतात आणि खूप खुशही असतात कारण त्यांचा प्लॅन वर्क झालेला असतो ना. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत ऋषिकेश जानकी या विषयावरती चर्चा करत असता ओवी तिथे आलेली असते आणि ओवी सांगते की आई मी पाहिलं होतं की जेव्हा अवंतिका आंटी आजीच्या पाया पडत होत्या त्याच वेळेस ऐश्वर्या आंटीने तिच्या पाठीवरती काहीतरी टाकलं होतं. सगळ्या सत्याचा उलगडा झाल्यानंतर जानकी खालती घेऊन ओवीला आलेली असते आणि ऐश्वर्याला जाब विचारते. तेव्हा ऐश्वर्या असं दाखवते की जणू काही तिला माहितीच नाहीये आणि ती म्हणते की अहो मी हे सगळं का करेन. तर तिथे आता आजीलाही मोठा झटका बसलेला असतो. तर ऐश्वर्याला जानकी सांगते की हे बघ आता खोटं बोलू नकोस कारण ओवीने सगळं काही तुला करताना पाहिलं आहे. आता या सगळ्याची उत्तरं तुला द्यावी लागतील. ओवीमुळे कारस्थाने ऐश्वर्याचा कारस्थानाचा पर्दाफाश होताच आता नानापुढे काय शिक्षा सुनावणार हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार आहे. घरोघरी मातीच्या चुली मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.